हॅलो एव्हरीवन. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बिटकॉईनचं मंथली अनालिसिस आणि वीकली अनालिसिस. येणाऱ्या टायमिंगमध्ये बिटकॉईन कुठे जाऊ शकतो याचं अनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी जे पण काही पॉवर ऑफ स्टॉक्स सुभाषिस सर यांच्याकडून शिकलो तेच मी मार्केटमध्ये अप्लाय करतो आणि माझा जो अनुभव आहे ट्रेडिंगबद्दल तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथून पुढे. सो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो आता तुम्ही इथे बघू शकता, मी एक मंथली टाइम फ्रेम लावले आणि कॅन्डल क्लोज होईल आता उद्या. मी आता जो व्हिडिओ बनवतो त्याच्यानंतर 2 दिवसानंतर कॅन्डल क्लोज होईल. पण कॅन्डलचं बघा फॉर्मेशन कसं झालं आहे. इथे तुम्ही बघू शकता एक इन्व्हर्टेड हॅमर टाईप कॅन्डलचं फॉर्मेशन झालं आणि इथे आपल्याला एक सेटअप माहिती आहे की या कॅन्डलचा जर लो ब्रेक होत असेल तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. पण जर हा कॅन्डलचा लो ब्रेक नाही झाला तर ही जी वीक लावली कॅन्डलने तिथे ते रिटेस्ट करायला जातं मार्केट. सो हे झालं मंथली अनालिसिस. विकलीमध्ये आपण कसं बघू शकतो, विकली कॅन्डल पण बघा, प्राइस ॲक्शन बघा, डबल टॉप वरती बनलेला आहे हा आणि इथे प्राइस ॲक्शन लोवर लो होत चालली आहे. सो कॅन्डल क्लोजिंग आता विकली पण होऊन जाईल. या कॅन्डलचा जर लो ब्रेक झाला तर आपण एक नवीन लो बिटकॉईनमध्ये बघू शकतो येणाऱ्या टायमिंगमध्ये, आणि अजून 3,000 ते 4,000 पॉईंटची रॅली आपल्याला बिटकॉईनमध्ये बघायला मिळेल. सो डेली टाइम फ्रेमवर बघूया. आता डेली टाइम फ्रेमवर बघा, 3 दिवस झालं बिटकॉइन एकाच रेंजमध्ये मूव्ह करतोय. परवा दिवशी जी मुवमेंट आली त्यानंतर आज तिसरा दिवस आहे की ते एकाच लेवलला मार्केट मूव्ह करते. सो इथे शक्यता खूप कमी आहे वरती जाण्याची. सो आपण डाऊन साईडचाच आपण ट्रेड प्लॅन करूया आणि एक चांगली मूव्ह भेटू शकते बिटकॉईनमध्ये येणाऱ्या टायमिंगमध्ये. 3,000 ते 4,000 पॉईंटची मूव्ह आपल्याला वन साईड भेटू शकते, डायरेक्शनल भेटू शकते. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ पोस्ट करेन किंवा लाईव्ह स्ट्रीम आता तर मी चालू केलीच आहे, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. थँक्यू.